नमस्कार, मैं निसर अंसारी, वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज़ के साथ में। और आज हम दीघा गांव के अंदर मौजूद है। जिस तरीके से रमजान का महीना चल रहा है, 2 दिन बचे हुए ईद को, और आज जो है यहाँ पर मुख्तार अंसारी जी ने जो है इफ्तार पार्टी रखी है। तमाम जो दीघा के और न्यू मुंबई के दिग्गज लोग हैं वो यहाँ पर पहुंचे हुए हैं। उसी को लेकर के, इफ्तारी को लेकर के मैं कुछ सवाल जो है करना चाहूंगा। आणि तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या प्रकारे रमजानचा पवित्र महिना चाललेला आहे आणि तुम्ही इथे नव्हे तर कुठे ना कुठेतरी दर दिवस जात असेल, पण इथे येण्यामध्ये आणि तिथे जाण्यामध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतंय? खरं बघायला गेलं तर वेगळं असं कुठेच वाटत नाही, कारण की आज संपूर्ण जो आमचा प्रभाग क्रमांक 2 हा क्षेत्र आहे, हा संपूर्ण हा झोपडपट्टी आमचा क्षेत्र आहे. आणि चिंचपाडा असेल, ईश्वरनगर असेल, गणपतीपाडा असेल आणि आपला दिघा असेल, प्रत्येकडे आज इफ्तार पार्टी तुम्ही बघत असाल. जसे तुम्ही बोलले की दररोज इफ्तार पार्टी होतात आणि नेहमीच सगळीकडे आमची हजेरी असते आणि आवर्जून आम्ही या इफ्तार पार्टीला जातो. आणि सगळे सण हे आम्ही सगळे एकत्र मिळून साजरे करत असतो. तुम्ही बघू शकाल की काही दिवसांपूर्वीच येत्या दिघ्यात आपण इफ्तार पार्टी ठेवली होती आणि आज मुख्तार अन्सारी साहेब यांच्या मार्फत सुद्धा जिथं मला वाटतं 1500 पेक्षा अधिक लोकांना जिथे इफ्तार पार्टी देण्यात आली आहे. आणि फक्त ह्याच वर्षीला तर गेल्या कित्येक वर्ष त्यांचं हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेस आमच्या शुभेच्छा असतात. आणि तसेच सर्व तुमच्या मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रकारे साहेबांनी सांगितलं की पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये प्रत्येक दिवस आम्ही कुठे ना कुठेतरी इफ्तारीमध्ये जात असतो. गौरीताई नगरसेविका आहेत, तुम्ही इथे आलेले आहात. तुम्हाला असं कधी वाटत असेल की रमजानच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा इफ्तारी कार्यक्रमामध्ये जातोय तर त्याच्यामध्ये काहीतरी अशा पॉलिटिकल उद्देश साधला जातो का? पॉलिटिकल उद्देश असा कधीच साधला जात नाही. आणि इम्रान भाई आणि मुख्तार भाई आम्हाला दरवर्षी इकडे आमंत्रित करत असतात. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला असं वेगळं असं काहीच नाही. आम्ही सगळे मिळून आहोत, सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र करतो आणि ते पण आमच्या पाठीशी त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद असतो. याच्या पुढे पण असाच कार्यक्रम ते घेत राहतील आणि आम्हाला बोलत राहतील अशी आशा करते. आणि रमजान ईदच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. साहेब, मी तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या प्रकारे तुम्ही शॉल टाकलेली आहे, टोपी घातलेली आहे आणि टोपीचा खाली टिळा आहे, काय वाटतं हे जे कॉम्बिनेशन आज दिसत आहे ह्याच्याबद्दल काय म्हणणार आपण? हिंदू मुस्लिम असून दे, काय कुठलाही कार्यक्रम असून दे, आम्ही सगळेच कार्यक्रम करतो. बाबासाहेबांचा कार्यक्रम करतो, शिवजयंतीचा कार्यक्रम करतो, इफ्तार पार्टी करतो, कुठलाही देवाचा कार्यक्रम असून दे, ख्रिश्चन लोकांचा असून दे, कुठलाही लोकांचा, सगळे कार्यक्रम आम्ही दिघ्यामध्ये राबवतो. दिघ्यामध्ये जसे कार्यक्रम होत असतील तसं मला वाटतं अख्ख्या नवी मुंबई मध्ये कुठे होत नाही. उसी के साथ में हजरत यहाँ पर बैठे, हजरत मैं आपसे जानना चाह रहा हूँ कि जिस तरीके से एक तरफ नगर सेविका जी बैठी हुई है और दिग्गज लोग यहाँ पर बैठे हुए हैं और आपने बड़े प्यार से उनको शॉल उड़ाया, टोपी उड़ाई, तो मन के अंदर जो है रमजान के महीने में कितनी पवित्रता और कितनी श्रद्धा जो है वो इन लोगों के लिए दिखाई देती है. टोपी पहनाए इसके लिए कि वो हमारा मुस्लिम बांधु लोग का प्यार है, और शाल उसके लिए उड़ाए कि हम लोग मुस्लिम लोग का सबका साया है उनके ऊपर. और ये हर साल अनुअंग्रे साहब हर साल प्रोग्राम ये अफ्तारी का करते हैं और दिल से करते हैं और बड़े तादाद में करते हैं. और मुख्तार भाई भी इसी प्रोग्राम को अफ्तारी का हमेशा हर साल ये प्रोग्राम करते हैं. सबको एक साथ लेके आते हैं, प्यार मोहम्मद, एक साथ मिल बैठ के सब लोग बात करते हैं. और चोगले साहब का भी साया रहता है उसपे. चलिए, चोगले साहब का साया रहता है. न्यू मुंबई के अंदर जब जब नाम लिया जाता है तो चोगले साहब को छोड़े बिना बात हो नहीं सकती. और मुख्तार अंसारी से जब भी बात करो तो चोगले साहब की बात, वो एक वर्ड तो जरूर निकालते हैं. मुख्तार भाई, मैं भी बड़ी तेजी से दौड़ दौड़ के आया कि शायद मेरे जाने से पहले ऐसा हो कि चोगले साहब आए और चले जाए, लेकिन वो आ नहीं पाए. क्या बात? चोगले साहब का मीटिंग था मंत्रालय में, इसके लिए नहीं आए. और हमारे छोटे चोगले साहब आ गए. एक इनका बहुत कार्य है. आज ये सभी वार्डों में इन्होंने बहुत मेहनत किया और युवक लोग का आज बहुत बड़ा नगर सेवक लोग जो चुन के आए, इन्होंने सबको लेकर के बहुत मेहनत किया. काफी एकदम वार्ड के काम उन्होंने किया है. ये मैं दिल से बात बोलता हूँ, मैं रमजान से रहता हूँ, मेरी दिल की गवाही दे रही कि ये जो मेहनत किया बहुत कम लोग मेहनत किया. मुख्तार भाई, आपने कहा कि जो नगर सेवक का इलेक्शन हुआ, चोगले साहब और छोटे शहजादे साहब ने बड़ी मेहनत की है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि काफी वर्षों से आप चोगले साहब के साये की तरह साथ रहते हो, लेकिन आपका ग्रोथ जो है वो इफ्तारी तक ही रहेगा या उससे भी कहीं आगे बढ़ेगा? नहीं, इफ्तारी तक नहीं है. मेरे ऊपर सबका सपोर्ट है.
चौगले साहब है, सभी शिंदे साहब, सभी खासदार सबका हमारे ऊपर बहुत उनका वो रहता है और हमारे ऊपर ध्यान उनकी रहती है। मेरे बच्चे लोग के ऊपर भी ध्यान रहती है चौगले साहब का। और आकी अन्नू जो है बहुत काफी मेहनत किया है और गौरी मैडम ने जो नगर सेवक बनी है काफी इन लोग ने मेहनत लिया, ऐसा नहीं है, ऐसे नहीं हो गए। उन्होंने सामाजिक काम बहुत अच्छा किया लॉकडाउन में और करते आए आज तक उन लोगों ने। और मैं ये रमजान महीना जो है ये तो हम करते ही हैं, मगर इसके आगे हमें कोई त्योहार ऐसा मेरे से बचा नहीं। हाँ, दिवाली, भाव बीज, गणपति, दशहरा, हर त्योहार में हम लोग ने प्रोग्राम किया है, कोई प्रोग्राम हम लोग ने कभी छोड़ा नहीं है। और मेरा ये जो है ये तो मेरा घर है और घर छोड़ करके भी बाहर में हमारी हर जगह पे प्रोग्राम होते रहता है। हाँ, और आज है हमारे देखो चांदनी ये भी नगर सेवक है। हाँ, और अच्छा काम कर रहे हैं चौगले साहब के नेतृत्व में। पूरा नई मुंबई में अच्छा विकास का काम हुआ है और दीघा, चीजपाड़ा, गौतेवाड़ी, इंटलपाड़ा सभी नगरों में चौगले साहब का बहुत बड़ी कृपा है लोगों के ऊपर। सभी जात धर्म को उन्होंने कभी बंटवारा नहीं किया और सबको लेके चला, मंदिर हो, मस्जिद हो, सबको उन्होंने साथ में लेकर के काम किया है। ऐसा कोई भेदभाव उन्होंने नहीं किया, कोई जात पंथ के ऊपर अभी तक नहीं गए। इसके लिए चौगले साहब को लोग, सभी जात धर्म के लोग उनको मांगते हैं। उसी के साथ में चांदनी ताई नगर सेविका है यहाँ से, और जब नगर सेविका की बात आ जाती है और एक जो स्टैंप आ जाता है नगर सेविका, तो बात जरा डिफरेंट हो जाती। ताई मी तुम्हाला विचारू इच्छितो की मुख्तार अन्सारी प्रत्येक वर्षी एक कार्यक्रम ठेवतात इफ्तार पार्टीचा, पण कुठे ना कुठे तरी चौगले साहेबांच्या गुणगान केल्याशिवाय हे कार्य पूर्णच होत नाही। तुम्हाला काय वाटतं? चौगले साहेब नेहमी संजयनगरच्या बांधवांच्या मागे आहेत, त्यांनी नेहमी प्रत्येकाला सपोर्ट केला आहे। त्यांची काही अडचणी वगैरे असेल तर चौगले साहेब तंतोतंती तिथे उभे राहतात, मदतीला राहतात। त्यामुळे त्यांचं जे प्रेम आहे आज त्यामुळे चौगले साहेब आहेत आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळेजण आहोत। पण ताई तुम्हाला असं वाटत नाही की आता ज्या प्रकारे न्यू मुंबई महानगरपालिकेची किंवा न्यू मुंबईची जी पॉलिटिक्स ग्राउंडिंग आहे, महिलांना कुठे ना कुठेतरी प्रोत्साहन दिला जातोय, हे कितीपर्यंत वाढणार आणि महिला किती त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत? हे बघा, महिला आता कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिल्या नाहीयेत। प्रत्येक महिला पुढे येऊन मदत करते। जसं सगळेजण बोलतात प्रत्येक पुरुषाच्या मागे महिलाचा खूप हे असतो, सपोर्ट सिस्टम असतो, तसंच प्रत्येक महिलेच्या मागे पुरुषाचाही खूप सपोर्ट सिस्टम असतो आणि त्याच प्रकारे महिला आपल्या पुढे येतील, बाहेर निघतील, त्यांचं नाव गाजवण्याचा प्रयत्न करतात। ज्या प्रकारे इफ्तार पार्टी चाललेली आहे, प्रत्येक लोकांनी चर्चा केलेली आहे, पण शेवटचा प्रश्न मी साहेब तुमच्याकडून घेणार आहे। चौगले साहेबांचे तुम्ही सुपुत्र आहे, न्यू मुंबईचे शहजादे आहे, काय वाटतंय की मुख्तार अन्सारी साहेबांची जे चौगले साहेबांबरोबर जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धाबद्दल तुम्ही काय म्हणणार? श्रद्धाने नक्कीच सर्व कार्यकर्ते आमच्या घरासारखे, ते पण आमच्या घरातले आणि आम्ही कुटुंब म्हणून सगळे एकत्र राहतो। तुम्ही जसे बोललात की इफ्तारीच्या पुढे काय त्यांचं काय आहे की नाही, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की इम्रान असतील, अफजल असेल, सगळे त्यांचे मुलं असतील, हे आम्ही सगळे एकत्र मिळून काम करत असतो। आणि नक्कीच जसे तुम्ही बोलले की ह्या पुढे काय असणार की नसणार आहे, नक्कीच त्यांच्या जरी ते साहेबांसोबत काम करत मग त्यांच्या मुलं माझ्यासोबत असतात, नक्कीच अफजल असेल, या सगळ्यांना या मुलांना जबाबदारी देण्याचं काम नक्कीच असेल। आणि मी नक्कीच काही दिवसातच आपल्याला कळेलच की त्यांना पण पक्षाची काही ना काही आपण जबाबदारी देऊ, जेणेकरून ते अजून ठामप्रमाणे आपण आपल्यासोबत काम करते। चलो, जिस तरीके से इफ्तार पार्टी का कार्यक्रम और सारे लोग पहुंचे, सारे लोगों ने अपनी बातें की है, लेकिन कुछ सराउंडिंग पॉलिटिकल जो शब्द होते हैं वो हर आदमी को समझते नहीं। लेकिन युवराज जी ने जो बात कही की येणाऱ्या काळामध्ये असे जबाबदार श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना आम्ही मोठी मोठी जबाबदारी देण्याची आमची तयारीत आहे। येणाऱ्या काळामध्ये या मुलांना पुढे वाढवण्याकरिता अशी कशी जबाबदारी दिली जातील, चौगले साहेबांचे आशीर्वाद कितपर्यंत त्यांच्या डोक्यावर असणार आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। साहेब, इफ्तारी बद्दल आज तुम्ही आणि मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या परिवाराबद्दल जे तुम्ही बोलले ते अति महत्वाचे आहे आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्राची स्पेशल चर्चा केली, हे पण महत्वाची गोष्ट आहे। आम्ही पण तुमचा थँक्स आणि आभार मानतोय। थँक्यू।